ज्वारी मिक्स करून हे पीठ दळून आणते मी. आता याचं मी भाकऱ्या घालणार आहे. पाणी गरम घेतलं आहे, जास्त पण गरम नाही, वाम पाणी मिडियम, आणि त्याने पीठ मळणार आहे मी. आपल्याला 4 भाकऱ्या बनवायचे, तर त्या हिशोबाने मी पीठ घेतलेलं आहे. हा तवा आहे, हा भिडाचा तवा आहे, लोखंडाचा नाही, हा भिडाचा तवा आहे. त्याच्यावर मी भाकऱ्या बनवते. आजपासून मी जेवणाचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करत आहे. तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा माझ्या व्हिडिओला. ट्राय करते मी, जेवढे चांगले बनवून दाखवत आहे. स्वयंपाक तर मी चांगलाच बनवते, पण मला व्हिडिओ बनवता येत नाही व्यवस्थित. आता हे मी पीठ मळून घेते भाकरीसाठी. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. परातीखाली मी कपडा ठेवला आहे, परात सटकते ना त्याच्यामुळे. तुमच्यासमोर मळून दाखवते मी पीठ कसं मळते. हे गरम पाणी यूज करते त्याच्यासाठी पीठ मळायला. पीठ गरम पाण्यामुळे पीठ चिकट येतं आणि भाकरी चांगली होते. होऊ शकता. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता मी त्याचे गोळे बनवते. आपल्याला किती 4 भाकऱ्या करायचे त्या हिशोबाने गोळे बनवायचे त्याचे. माझे एवढे मोठे गोळे असतात. एक, दोन, तीन, 4. आपण ज्वारीच्या भाकऱ्या बनवतोय. सुक्का पीठ घ्यायचं इथे, गोळ्याला लावून घ्यायचं थोडंसं पीठ. तवा तापलेला आहे चांगला. गॅस फास्ट ठेवायचा. मी एकाच हाताने भाकरी घालते, मला 2 हाताची गरज वाटत नाही भाकरी घालायला. माझ्या भाकऱ्या याच्यापेक्षा मोठ्या असतात.
बघू शकता माझी भाकरी तयार झालेली आहे. आता ही भाकरी आपण तव्यावर टाकणार आहे. मी कशी उचलते बघा भाकरी, माझी उचलण्याची पद्धत बघा. दोन्ही हातावर अशी भाकरी घ्यायची, तव्यावर सोडायची. तर हे पाणी टाकून द्यायचं तव्यावर भाकरीला. आता दुसरा गोळा घेते मी भाकरीसाठी. थोडा ओला हात लावून घ्यायचा भाकरीसाठी. आता ही भाकरी मी भाजून दाखवते, एक भाकरी तुम्हाला बनवून दाखवते कशी करते. दुसऱ्या भाकऱ्यांनी करेन सुद्धा. भाजायची आहे ती भाजायची पद्धत दाखवते तुम्हाला. भाकरी भाजते तोपर्यंत आपण इकडे दुसरी भाकरी थापून घ्यायची. तवा चांगला तापलेला आहे, भाकऱ्या चांगला भाजून घेतो. भाकरी परतायची आहे आपल्याला. खालच्या बाजूने व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आधी. खालून भाजली तर वरती भाजायला वेळ लागत नाही. मी हाताने जास्त भाकरी भाजते, चमच्याचा यूज करत नाही जास्त. आता फक्त उलटायला असं यासाठी मी चमच्याचा यूज करते. बघू शकता भाकरी चांगली फुगते. हे बघा आपली भाकरी तयार आहे खाण्यासाठी. ही भाकरी मी आता मगाशी जी बोंबीलची चटणी दाखवली त्याच्याबरोबर ही ज्वारीची भाकरी खाणार आहे. डाळ भात आणि ज्वारीची भाकरी, बोंबीलची चटणी. आता ही आपली दुसरी भाकरी मी तयार करते. आपली दुसरी भाकरी पण रेडी झालेली आहे. आज मी भाकरीची रेसिपी दाखवते तुम्हाला. मी भाकरी कशी बनवायची, कशा पद्धतीने बनवायची. कोणाकोणाच्या भाकऱ्या जाड येतात, कोणाच्या भाकऱ्या जळतात, कोणाच्या भाकऱ्या तर बनवतानाच तुटतात. अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरी बनवली तर तुटणार नाही. आता माझी ही भाकरी रेडी आहे बघा. आता ही अशी घ्यायची आणि अशी टाकून द्यायची तव्यावर. वरून पाणी शिंपडायचं.
पाणी घ्यायला लागेल मला. अशा प्रकारे तुम्हाला मी 2 भाकऱ्या बनवून दाखवलेल्या आहेत. आता तुम्ही कशा बनवायच्या ते बघा, शिकून घ्या माझ्याकडून. मी सगळं बनवते घरीच, मी बाहेरून काहीच वस्तू आणत नाही जास्त विकत. जे काय आहे ते घरी बनवते. आता ही भाकरी चांगली भाजली का परतून घ्यायची तिला. 2 भाकऱ्यांची मी रेसिपी तुम्हाला दाखवते. 2 भाकऱ्या करून दाखवलेल्या आहेत, बाकीच्या 2 मी नंतर करेन. आता वरती पाणी सुकलेलं आहे ना भाकरीचं, तर आपण भाकरी आता परतून घेऊ. चारी बाजूने भाकरी चांगली भाजलेली आहे. आता खालून ती चांगली भाजून घ्यायची. माझे मुलं खूप मला बोलतात, मम्मी तू जेवणाचे व्हिडिओ बनवत नाही, म्हणून मी आज विचार केला, म्हटलं बनवावे, बघू ट्राय करून काय फीडबॅक मिळते मला त्याचा, लोकांना माझा व्हिडिओ आवडतो की नाही. मी गाण्याचे व्हिडिओ बनवते, डान्सचे व्हिडिओ बनवते. तुम्हाला बघायचं असतं माझे लिंक मी तुम्हाला टाकते कमेंट्समध्ये, तुम्ही बघू शकता. भाकरी आपण परतून घेऊ. थोडा वेळ अशीच राहते भाजून. गॅस फास्ट ठेवायचा भाकरीसाठी. असेच मी तांदळाची भाकरी करते, नाचणीची भाकरी करते, परत बाजरीची भाकरी बनवते. बाजरीच्या भाकरीला गरम पाण्याची गरज नाही आहे, पण ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीला थोडं गरम पाणी येतं तर भाकरी चांगली होते, चिकट होते, तुटत नाही, नरम राहते खायला पण. मी चमचा जास्त वापर करत नाही भाकरी बनवताना, हातानेच घेऊ शकता तुम्ही. चमच्याचा जास्त वापर करत नाही मी. जिथे जिथे कच्चे आहे तिथे भाजून घ्यायची चांगली भाकरी. आपली भाकरी भाजलेली आहे, बघू शकता तुम्ही, चांगली भाजून घेतलेली आहे. फुगली बघा, फुगायची गरज नाही. आपली भाकरी रेडी आहे खाण्यासाठी.